5 जून 2026 रोजी तसं दरवर्षीप्रमाणेच आम्ही हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम, पर्यावरण दिनाचा कार्यक्रम हाती घेत असतो. आम्ही कल्याण अंबरनाथ मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन, डोंबिवली कॉमन इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट, म्युच्युअल एड रिस्पॉन्स ग्रुप, MIDC, डायरेक्टर ऑफ इंडस्ट्रियल सेफ्टी अँड हेल्थ तथा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ या सर्वजण एकत्रित घेऊन आम्ही दरवर्षी एक रॅली काढून जनजागृती करण्याचा प्रयत्न करतो. त्याचप्रमाणे किती वृक्ष लावायचं याचा एक आढावा आम्ही सगळ्यांसमोर ठेवतो आणि त्याच्या एक कार्यक्रमाची सुरुवात म्हणून आम्ही एक कल्याण अंबरनाथ मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन ऑफिसपासून याची सुरुवात करतो. ह्या वर्षी आम्ही कामा ते MIDC आणि MIDC ते पूर्ण परत कामा इथे एक जनजागृती रॅली काढली. त्याला तुम्ही पाहाल की त्याला जास्तीत जास्त संख्येने औद्योगिक विभागातले सर्व मंडळी त्याला हजर होती. सुरुवातीचा कार्यक्रमाला जॉईंट डायरेक्टर ऑफ इंडस्ट्रियल सेफ्टी अँड मिस्टर जोशी साहेब यांच्या हस्ते आम्ही वृक्ष लावून या कार्यक्रमाची सुरुवात केली. काही वृक्ष आम्ही कामामध्ये लावले. त्यानंतर आम्ही MIDC ऑफिसमध्ये जाऊन तिथे सुद्धा वृक्ष केली आणि एक संकल्प केला की पुढील वर्षभरात एक 5,000 वृक्ष आम्ही या विभागात लावू. त्याचप्रमाणे आम्ही डोंबिवली कॉमन इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट एक डोंबिवली विभागात कार्यरत आहे. औद्योगिक सांडपाणी जे येते त्याच्यावर पूर्ण प्रक्रिया करून त्याला आम्ही बाहेर सोडतो आणि ते पुढे आता तर सध्या पुढे खाडीमध्ये 7 किलोमीटर पुढे ते जातं आणि ती व्यवस्था MIDCने आपल्याला करून दिली आहे. तर आम्ही एक मियावाकी जंगल म्हणजे डेन्स जंगल आपण त्याला म्हणतो, असं एक करायचं आम्ही ठरवलेलं आहे. झाडं जे आपण लावत आहोत त्याचं संवर्धन करायची जबाबदारी आपली आहे आणि आपण या निसर्गाचं रक्षण करायला पाहिजे, कारण हे पूर्वजांकडून आलेली आपल्याला एक अशी मालमत्ता आहे ज्याचा आपण जोपासना करणं गरजेचं आहे आणि याच्यापेक्षा चांगल्या कंडिशनमध्ये आपल्या पुढच्या पिढीकडं त्याचं हँडओव्हर करणं गरजेचं आहे. तर या दृष्टीनं आपण सर्वांनी पाऊल उचलणं गरजेचं आहे. तर चला सगळेजण निसर्गाचं संवर्धन करूया आणि आपल्या भविष्यासाठी उत्तम हवामानासाठी आपण कमीत कमी कार्बन उत्सर्जन कसं होईल याची काळजी घेऊया.